शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मुकुंदनगर परिसरातील मुल्ला कॉलनीतील घर फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल व मौल्यवान वस्तू असा 2,47,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला। ही घटना 8 ऑगस्ट रोजी घडली असून 30 नोव्हेंबर रोजी भिंगारगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी सोनिया सय्यद या संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला। पोलीस उपनिरीक्षक निसार शेख पुढील तपास करत आहेत। अहिलानगर तालुक्यातील हिंगणगाव खातगाव शिवरस्ता वळणावर जपे वस्ती परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात 70 वर्षीय गीताराम बबन ठुबे यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कैलास मोहन ठुबे यांनी फिर्याद दिली आहे। गीताराम ठुबे हे शनिवारी दुचाकीवरून हिंगणगाव खातगाव रस्त्याने प्रवास करत होते। जपे वस्ती येथील वळणावर अंदाज न आल्याने दुचाकी घसरून पुलात कोसळली। या अपघातात त्यांचा मृत्यू झाला। अधिक तपास पोलीस अंमलदार नंदकुमार सांगळे करत आहेत। शहरात आता मोठमोठ्या बहुमजली इमारती उभ्या राहत असल्याने महापालिकेची अग्निशामक यंत्रणेचे अजून बळकटीकरण अधिक सुसज्ज व आधुनिक करण्याची गरज आहे। तसेच प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहे। याची मागणी मागच्या अधिवेशनात राज्य सरकारकडे केली आहे। त्याचा पाठपुरावा सुरू आहे। नव्या इमारतींमध्ये आग प्रतिबंध यंत्रणा असते, पण जुन्या इमारती असल्याने लवकरच आग नियंत्रणात येत नाही। अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे। बुरुड गल्लीमध्ये जुन्या इमारतीला लागलेल्या आगीत चेंगेडिया परिवाराचे प्रचंड नुकसान झाले। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। शासनाकडून त्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। नगर सावेडी उपनगरात चोरट्यांनी 1 डिसेंबर रोजी पहाटे धुडगूस घालत 4 ठिकाणी चोऱ्या केल्या। यामध्ये 2 मेडिकल दुकाने, 1 किराणा दुकान व 1 बांधकाम व्यावसायिकाचे ऑफिस फोडून रोख रक्कम लंपास केली। पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक आणि तपोवन रोडवरील हिंदुत्व चौक परिसरात पहाटे 3 ते 4:15च्या सुमारास या चोऱ्या झाल्यात। दोन्ही ठिकाणी 2 चोरटे CCTV मध्ये कैद झाल्यात। पाळत ठेवून या चोऱ्या केल्या जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। 24 ऑक्टोबर 2025च्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांना आरक्षण सोडत काढण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेत। या आदेशानुसार 11 नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। 11 ते 24 नोव्हेंबर दरम्यान हरकती आणि सूचना स्वीकारल्या गेल्यात आणि आता अहिलानगरचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी सर्व हरकतींचा अभ्यास करून आगामी महापालिका निवडणुकीसाठीचा अंतिम आरक्षण यादीचा निर्णय अधिसूचित केला। त्यामुळे आता अहिलानगर महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग अधिक स्पष्ट झाला असून पुढील दिवसात राजकीय हालचालींना वेग होण्याची शक्यता आहे। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।